नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओ आणि चॅनल मध्ये. तर मी अश्विनी मोरे या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचं. तर बघा, इथे मी संध्याकाळी 6:30 वाजता मशीनवर काम करायला बसलेली आहे. मला दिवसभरात काय वेळ भेटला नाही म्हणून मी इथं शिलाई काम करायला आता बसलेली आहे. मी 2 ब्लाउज कंप्लीट करून 3 ड्रेस फिटिंग केलेले आहेत, जे की फक्त 2 तासात हे मी काम केलेलं आहे. आणि त्याची कटिंग मार्किंग वगैरे मी कालच करून ठेवलेली, त्याच्यामुळे आज मला लवकरात लवकर माझं हे काम झालेलं आहे. आणि इथं मी 3 ड्रेसांची सध्या फिटिंग करते. ब्लाउज मी आधी शिवून घेतलेले आहेत आणि जे काही व्हिडिओमध्ये आले नसतील तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की माझं व्यवस्थित आलेलं आहे की नाही. ते काही कमी असेल व्हिडिओमध्ये, तुम्हाला काही वाटत असेल तर प्लीज मला सांगा, तुमचं मत द्या. जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कसे कळणार की माझं काय चुकतंय ते. प्लीज मला सांगत जा आणि कमेंट करत जा. तर इथं मी ड्रेस फिटिंग करून घेतल्यानंतर मला रात्रीचं जेवण बनवायचं होतं, जे की होतं मच्छीचं, आणि त्याच्यासाठी मला लागणार होता थोडा वेळ, म्हणून मी इथं घाईघाईने काम करत होती. आणि इथं मला आयुषचा अभ्यास पण घ्यायचा होता, म्हणून पण माझी घाई चालू होती. इथं आलेली आहे मी आता किचनमध्ये आणि इथं मच्छी धुवून घेतलेली आहे मी आणि त्याला आता लावणार आहे मसाले. आधी थोडंसं मी लिंबूचं रस पिळून घेते की जेणेकरून ते मच्छीचा फ्लेवर काय थोडासा उग्र वास येतो तो कमी होईल आणि तो खाताना छान लागेल. त्याच्यासाठी थोडंसं लिंबूचं रस पिळलेला आहे मी. मला काही मच्छी नॉनव्हेज बद्दल एवढी काही माहिती नाही आणि मी काय जास्त बनवत नाही, तर कधीतरीच आम्ही बनवतो. तेही मी यूट्यूबवर व्हिडिओ बघून शिकलेली आहे. आमच्याकडे काय मच्छी वगैरे जास्त नॉनव्हेज बनत नाही आणि खात पण नाहीत, त्याच्यामुळं तरी मिस्टरांना माझ्या आवडते म्हणून मी इथं शिकलेली आहे मोबाईल बघून. आणि आता आयुषला पण आवडायला लागली, मग मला आता बनवायलाच लागते. तर मी अशा पद्धतीने बनवते. हे मी बरोबर बनवते की नाही ते मला प्लीज सांगत जा. तर इथे मी मच्छीला हळद, मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून पेस्ट बनवून इथे लावून घेतलेलं आहे. आणि हे थोडं मी 10 मिनिटासाठी ठेवणार आहे आणि नंतर मी तांदळाचं पीठ लावून याला मी फ्राय करणार आहे. तर 10 मिनिटामध्ये आपले मसाल्याचा फ्लेवर जरा असा मच्छीमध्ये उतरेल आणि एकदम टेस्टी अशी लागेल. तर मी काही खात नाही तर त्याची टेस्ट मला माहिती नाही, तर माझ्या मिस्टरांना आवडली की मी समजते की चांगली झाली आहे. तर कशा पद्धतीने बनवतात प्लीज मला सांगा. तर मी अशा पद्धतीने बनवत आहे. इथे मी तवा ठेवलेला आहे तापायला आणि याच्यावर आता मी तेल टाकून मच्छी तळायला ठेवणार आहे. आणि इकडे मी भात आणि बाकी सगळं स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. मच्छी ही सगळ्यात लास्टला मी बनवत आहे. तर इथे माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला थोडंच काही अडचणी असतील, काही प्रश्न तुमचे जर असतील तर तुम्ही मला विचारू शकता, कमेंट करून विचारा. तर मी नवीनच सुरुवात केलेली आहे तेव्हा प्लीज मला सपोर्ट करा. बस मी एवढंच बोलू शकते. तर बाकी आता तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही मला सांगत जा. आणि इथे बघा मी सगळी मच्छी एकत्रच टाकलेली आहे तव्यावर आणि फ्राय होण्यासाठी. तर मी तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन. आता तरी सुरुवात केलेली आहे मी, हळूहळू मी तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर इथे मी सगळ्या मच्छ्या एकदमच टाकून घेतल्या आहेत आणि आता त्या खालच्या साईडनी थोड्याशा कडक झाली ना, क्रिस्पी झाली की मग पलटून घ्यायची. लगेच तिला हात लावायचाच नाही, ती थोडा वेळ असं खालून क्रिस्पी होईपर्यंत तशीच ठेवायची. जर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि इथे ही मच्छी तळून अशी झालेली आहे आपली आणि एकदम टेस्टी बनलेली. माझ्या आयुषला आणि माझ्या नवऱ्याला एकदम छान आवडलेली होती. तर धन्यवाद तुमचे, थँक्यू.